नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझं चॅनल पूजा स्पेशल रेसिपीजमध्ये, जिथे तुम्हाला मिळतात झटपट, सोप्या आणि टेस्टी रेसिपीज. तर मैत्रिणींनो, नेहमीप्रमाणे मी आज घेऊन आले तुमच्यासाठी काही खास आणि त्याचं नाव आहे गुलाबजाम आईस्क्रीम. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पण जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा. तर गुलाबजाम आईस्क्रीमसाठी मी इथे घेतलंय फुल फॅट 1 कप दूध आणि त्यामध्ये मी घालतेय पाव कप मिल्क पावडर, सोबतच अर्धा टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर आणि 2 टेबलस्पून साखर. आणि हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे. अजून मी गॅस पेटवलेला नाही आहे. गॅस पेटवण्यापूर्वीच आपण हे सगळं मिक्स करून घेऊया, जेणेकरून यातल्या कोणत्याही पदार्थाच्या गाठी होणार नाहीत. आता मी गॅस सुरू केला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थितपणे मी कंटिन्यू याला हलवते. कंटिन्युअसली ढवळल्यामुळे आपण जे मिल्क पावडर किंवा कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे ते तळाला जमणार नाही आणि त्याच्या गुठळ्या होण्याचाही प्रश्न येत नाही. तर साधारण आपल्याला याला 5-1 मिनटं शिजू द्यायचं आहे. व्यवस्थित उकळी आली की आपण याला पुन्हा एकदा अशा प्रकारे ढवळून गॅस बंद करून घ्यायचा आहे. साईडला जी साय चिकटली आहे ती सुद्धा आपण इथं काढून घेतोय. आणि इथं तुम्ही बघू शकता मिश्रण असं छान दाटसर बनलेलं आहे. आणि असं मिश्रण बनल्यानंतर आपण हे गॅस बंद करून घ्यायचा आहे. गॅस बंद केल्यानंतर हे आपण थंड करून घेऊयात. आणि हे थंड झाल्यानंतर मी यामध्ये ॲड करते पाव कप कंडेन्स मिल्क, जे मी घरीच बनवलेलं आहे आणि त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तर हे कंडेन्स मिल्क घातल्यानंतर हे आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर एक भांडं ठेवून त्यावर मी अशा प्रकारची चाळण ठेवली आहे आणि हे आपण गाळून घ्यायचं आहे, जेणेकरून यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गुठळ्या राहणार नाहीत आणि हे मिश्रण आपलं व्यवस्थितपणे एकजीव होऊन जाईल. तर इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे थोडं थोडं मिश्रण घेऊन मी हे व्यवस्थितपणे गाळून घेते. आणि तुम्ही इथे बघू शकता अजिबातच गुठळ्या राहिलेल्या नाही आहेत आणि आपलं मिश्रणही व्यवस्थित मऊसर असं झालेलं आहे. आता आपण बघूया नेक्स्ट स्टेप. तर एका पातेल्यामध्ये मी 1 कप व्हिप क्रीम घेतलेली आहे. तुम्ही कोणत्याही कंपनीची व्हिप क्रीम घेऊ शकता. आणि ती मी इथे अशा प्रकारे फेटून घेते. साधारण सॉफ्ट पिक्स येऊपर्यंत आपण हे फेटून घ्यायचं आहे. आणि व्यवस्थित फेटून झाल्यानंतर जेव्हा सॉफ्ट पिक्स आलेत तेव्हा मी यामध्ये घालते दूध आणि कंडेन्स मिल्कचं मिश्रण आणि हे आपण पुन्हा थोडा वेळ फेटून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता आपलं मिश्रण छान असं फुलतंय. साधारण 5-1 मिनिटं आपण इथे फेटून घ्यायचं आहे. मिश्रणाची कन्सिस्टन्सी सुद्धा तुम्ही बघू शकता. आता मी इथे थांबते आणि यामध्ये आपण बाकीचं साहित्य घालूया. तर इथे मी आता 1 चिमूटभर वेलची पूड घातलेली आहे. तुम्ही हवं तर थोडीशी जास्त सुद्धा घालू शकता. त्याचसोबत 1 टीस्पून मी मावा एसेन्स घातलेला आहे. मावा एसेन्स तुम्हाला ऑनलाईन कोणत्याही साईटवर मिळू शकतो. त्याच नंतर मी इथे गुलाबजामचं सिरप 2 टेबलस्पून घालते. त्यानंतर मी जे 6 गुलाबजाम घेतले होते त्यापैकी 5 गुलाबजाम मी अशा प्रकारे चॉप करून यामध्ये घालते. आणि आता आपण हे पुन्हा एकदा फेटून घेणार आहोत. मावा एसेन्समुळे या गुलाबजाम आईस्क्रीमला चव खूप छान येते. आणि तुम्ही हे एकदा आईस्क्रीम नक्की ट्राय करून बघा. अगदी कमीत कमी खर्चात हे आईस्क्रीम अगदी आरामात बनतं. पण बाहेरून जर तुम्ही विकत आणायचं ठरवलं तर याची किंमत खूप जास्त होते. शिवाय ते आपल्या खिशालाही परवडत नाही.
पण अशा प्रकारे तुम्ही ही पद्धत फॉलो करून जर हे आईस्क्रीम घरीच बनवलं तर अगदी कमीत कमी साहित्यात हे पटकन बनतं. आता हे आईस्क्रीम व्यवस्थित फेटून झालंय आणि मी जो एक गुलाबजाम बाजूला ठेवला होता तोही चॉप करून यामध्ये मिक्स करून घेतेय. तर मैत्रिणींनो, हे आपलं आईस्क्रीमचं मिश्रण आता रेडी आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित अशा प्रकारे आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता एक मी कंटेनर घेतलाय, त्यामध्ये हे मिश्रण ओतून साधारण 6 ते 7 तासांसाठी मी डीप फ्रीजरला ठेवते, जेणेकरून ते व्यवस्थित सेट होईल. 2 ते 3 वेळा टॅप करून मी आईस्क्रीम अशा प्रकारे लेवल करून घेतलेला आहे. आता हे आपण डीप फ्रीजरला ठेवून देऊयात 6 ते 7 तासांसाठी. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता आपला आईस्क्रीम आता व्यवस्थित सेट झालेला आहे. आता आपण सर्व करूयात. तर अशा प्रकारचा आईस्क्रीम स्कूप घेऊन मी हे आईस्क्रीम सर्व करते. खूपच मस्त दिसतंय. तर मैत्रिणींनो, हे आपलं घरी बनवलेलं अगदी कमी साहित्यात झालेलं गुलाबजाम आईस्क्रीम रेडी आहे. तुम्ही सुद्धा हे नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. सोबतच तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.